नमस्कार मित्रांनो, मी राजश्री आणि तुम्ही पाहताय राजश्री अनफिल्टर्ड। आजचा हा व्हिडिओ बनवताना माझं रक्त सळसळतंय आणि डोळ्यासमोर माणुसकीचा खून होताना दिसतोय। महाराष्ट्र जो पुरोगामी विचारांचा वारसा सांगतो, तिथे 2026 मध्ये एका बौद्ध वस्तीवर रात्रीच्या अंधारात भ्याड हल्ला होतो। स्थळ नांदेड जिल्हा, तालुका धर्माबाद आणि गाव मास्की। विषय काय तर फक्त विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करायची होती, पण या जयंतीच्या नावाखाली काही जातीयवादी प्रवृत्तींनी जो धुमाकूळ घातलाय तो पाहून तुम्हालाही वाटेल की आपण आजही 18व्या शतकात जगतोय का। आजच्या व्हिडिओमध्ये मी या प्रकरणाचा कच्चा चिठ्ठा मांडणार आहे। कोण आहेत ते गुंड, कुठे गेलंय प्रशासन आणि आमचे नेते कुठल्या बिळात लपलेत, सगळं सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण ही लढाई आता फक्त माष्टी गावाची राहिलेली नाही। मित्रांनो, या प्रकरणाची सुरुवात झाली जयंतीच्या जागेवरून। बौद्ध समाजाने शांततेत जयंती साजरी करण्यासाठी ग्रामपंचायतीकडे जागा मागितली। प्रशासनाने परवानगी दिली, पण इथूनच जातीय द्वेषाला सुरुवात झाली। मुद्दा क्रमांक 1, जाणीवपूर्वक आणलेले अडथळे। काही लोकांनी सुरुवातीपासूनच खोडा घातला। चक्क रस्त्यावर वाळू टाकून रस्ता अडवण्यात आला आणि जेणेकरून जयंतीची मिरवणूक निघू नये। मुद्दा क्रमांक 2, बातमी कोणी दिली। जेव्हा ही अडवणुकीची बातमी सोशल मीडियावर आणि न्यूज चॅनल्सवर व्हायरल झाली, तेव्हा प्रशासनावर दबाव आला, पण प्रशासनाचा हा दबाव त्या गुंडांना सहन झाला नाही। त्यांनी रागाच्या भरात प्रश्न विचारला, बातमी कोणी दिली, आणि याच एका प्रश्नावरून संपूर्ण वस्तीवर हल्ला चढवण्यात आला। मुद्दा क्रमांक 3, महिला आणि मुलांवर अत्याचार। रात्रीच्या वेळी हा जमाव घरात घुसतो, महिलांशी विनयभंग करतो, लहान मुलांना बेदम मारतो, वृद्धांना मारतो, स्त्रियांवर हात उचलतो। ही कोणत्या धर्माची किंवा कोणत्या संस्कृतीची शिकवण आहे? यालाच तुम्ही तुमची मर्दानगी समजता का? आता आपण बोलूया प्रशासनाबद्दल। नांदेड पोलीस आणि जिल्हाधिकारी कार्यालय झोपलं होतं का? भीम आर्मीने आधीच 12 दिवस आंदोलन केलं होतं। 7 दिवस गाव सोडून लोक जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बसले होते। आश्वासनानंतर लोक परत गावात आले, मग त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी कोणाची होती? गावात पोलीस बंदोबस्त असताना हा हल्ला झाला असेल तर ती पोलिसांची हार आहे, आणि जर पोलीस नसतील तर इंटेलिजन्स फेल्युअर आहे। गुंडांना पोलिसांचा धाक का राहिला नाही? की त्यांना कोणाचं राजकीय वरदहस्त आहे? आता सर्वात महत्वाचा भाग, राजकारण। निवडणुका आल्या की प्रत्येक नेता वस्तीत येतो, आम्हाला तुमचे हक्काचे माणूस आहोत असे मते मागतो। पण आज जेव्हा माष्टी गावातल्या आया बहिणींच्या अब्रूवर हात टाकला गेला, तेव्हा तुमची ट्विट्स कुठे गेली? तुमचे दौरे कुठे गेले? पालकमंत्री महोदय, तुमच्या जिल्ह्यात हे चाललंय, तुम्हाला खुर्चीवर बसण्याचा अधिकार आहे का? विरोधी पक्ष, तुम्ही फक्त विधानसभेत गळे काढणार की प्रत्यक्ष जमिनीवर उतरून न्याय मिळवून देणार? स्थानिक आमदार, तुम्ही कोणत्या तोंडाने पुन्हा मते मागायला येणार आहात? जो समाज तुम्हाला मते देऊन सत्तेवर बसवतो, त्याच समाजाला सुरक्षा देता येत नसेल तर राजीनामे देऊन घरी बसा। कायदेशीर मागण्या आणि इशारा। आम्ही फक्त ओरडण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला नाही, आमच्या स्पष्ट मागण्या आहेत। पहिली मागणी, तात्काळ अटक। त्या सर्व हल्लेखोरांना आणि चिथावणी देणाऱ्या सरपंचाला तात्काळ अटक झाली पाहिजे। दुसरी मागणी, कठोर कलमे, केवळ मारहाणीचे गुन्हे नको तर अॅट्रॉसिटी ऍक्ट, BNS आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हे दाखल करा। मागणी क्रमांक 3, आर्थिक मदत। ज्या कुटुंबाचे नुकसान झाले त्यांना शासनाने तात्काळ भरपाई द्यावी। मागणी क्रमांक 4, संरक्षण। जोपर्यंत गावात शांतता प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिथे विशेष पोलीस तुकडी तैनात असावी। मागणी क्रमांक 5, शेवटी एकच सांगेन, अन्याय करणारा तर गुन्हेगार आहेच, पण अन्याय शांतपणे बघणारा त्यापेक्षा मोठा गुन्हेगार आहे। जर आज आपण माष्टी गावासाठी आवाज उठवला नाही तर उद्या हे तुमच्या माझ्या दारात घडेल। हा व्हिडिओ इतका शेअर करा की मंत्रालयात बसलेल्या नेत्यांच्या खुर्च्या हलल्या पाहिजेत। त्यांना कळलं पाहिजे की दलित समाज आता फक्त मते देणार नाही तर हिशोबही विचारेल। न्याय मिळेपर्यंत ही लढाई थांबणार नाही। तुमचं काय मत आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या अन्यायाविरुद्ध आवाज उठवा। जय भीम, जय संविधान, जय भारत। धन्यवाद।